पुण्यातील लोकल अपघातानंतर भाडेवाढ न करता एसी लोकल सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। मात्र एसी लोकल वाढवल्याने गर्दीचा प्रश्न सुटेल का असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला। याबाबत प्रवाशांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी। पाहू। मुंबईच्या घटनेनंतर आता राज्य सरकारने एसी ज्या लोकल आहे त्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये शुल्क सुद्धा एक्स्ट्रा न आकारण्याचा सुद्धा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे। आपल्यासोबत काही ज्येष्ठ प्रवासी आहेत। काका, काय वाटतं तुम्हाला? आता जर अपघातांची संख्या बघितलं तर दिवसेंदिवस वाढत आहेत। आता सरकारने एसी ज्या ट्रेन आहेत त्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कपात म्हणजे कुठलाही शुल्क आकारलं जाणार नाही एक्स्ट्राचं, पण एसी वाढतायत। यानं तुम्हाला काय वाटतं नेमकं? माझं असं म्हणणं आहे की एव्हरी इयर पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे आणि दरवाजा किती पण बंद केला तर अर्धा तास 2-4 मिनिटं ट्रेन यायला उशीर होणार आहे आणि सक्सेस नाही आहे की एवढी पब्लिक भरलेली आहे ट्रेनमध्ये, मग हे दरवाजा लवकर बंद होणारच नाही। आणि एसी ट्रेन चालू केलेली आहे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। ह्याची कल्पना ह्यांना फक्त एकच पर्याय आहे की ट्रेन वाढवा। रेल्वेवाल्याची ते मॅनेजमेंट ते बरोबर आहे, पण काय माहितीये पहिले आपल्याकडे 9 डबे होते, मग नंतर आपण 12 रेल्वे, तर आता 15 करा ना तुम्ही। तुमच्याकडे जे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला थोडा वाढवा तुम्ही, तर काय होणार, ते पब्लिक तिथे अकोमोडेशन जाणार। आणि तुम्ही दरवाजा लावल्यानंतर आता आपण एकमेकाच्या तोंडावर दरवाजा लावल्यानंतर काय होणार, माणूस असतो तो घाबरूनही होणार असं। त्याचा हे पर्याय नाही की तुम्ही दरवाजा लावला की हे झालं। एसी आहे म्हणे तर दरवाजा लावलाच पाहिजे। आता हे याच्यात एसीच नाही, तुम्ही म्हणजे दरवाजा लावणं माणूस म्हणून नाही जाणार तसं। काहीतरी आपण बोलायचं तसं, तुम्ही डबे वाढवा ना ते। पुढे तुम्ही मनोज सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।